नमस्कार मित्रांनो, टीईटी पेपर 2 चा प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे, थोडा ट्रिकी आहे. बघूया काय. 8 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 मीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती? म्हणजे आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारले. बघा, आपल्याला काय काय लागतं मित्रांनो? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला एकतर हेरॉन्स फॉर्म्युला आपण तिन्ही बाजू माहित असतील तर आपण काढू शकतो, पण ते खूप लांबलचक होतं. त्यानंतर दुसरं एक सूत्र असतं हाफ इंटू बेस इंटू हाईट, याच्यावरून पण काढू शकतो. फक्त त्यात आपल्याला हाईट लागते. इथं हाईट आहे का? नाही दिली. बघा, आपण बाजू काढू, त्यानंतर काय काय होतं ते समोर बघूया. बघा, समद्विभुज त्रिकोण आपण काढूया. बघा, समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात आणि पाया किती दिलाय? 8 सेंटीमीटर. एवढी माहिती आहे आपल्याकडे. आणि पुन्हा परिमिती दिली. परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज किती दिली? 0.18. आपली बाजू दिली सेंटीमीटर मध्ये, परिमितीला पण सेंटीमीटर मध्ये करूया. बघा, मीटरचं सेंटीमीटर कसं करतो आपण? 100 ने गुणतो. बघा, 0.18 ला 100 ने गुणलं तर किती होईल? 18 सेंटीमीटर. परिमिती किती आली? 18 सेंटीमीटर. परिमितीहून आपण बाजू काढू शकतो. कशी? बघा, पाया गेला 8, 18 मधून 8 गेले, राहिले किती? 10. आता 10 ला आपल्याला सेम इक्वली डिवाइड करायचं, कारण दोन्ही बाजूंची लांबी सेम आहे. 10 ला जर इक्वल केलं आपण, किती होतं? म्हणजे इक्वल हाफ केलं त्याचे, किती होते? 5 म्हणजे ही साइड आली 5 सेंटीमीटर, ही साइड आली 5 सेंटीमीटर. बरोबर. आता आपल्याला एरिया काढायचे, क्षेत्रफळ काढायचे. क्षेत्रफळ सूत्र काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर. बघा, आपल्याकडे पाया आहे 8, पण उंची आहे का? नाही. मग आपण उंची ड्रॉ करू, अल्टिट्यूड ड्रॉ करूया. बघा, अल्टिट्यूड ड्रॉ केला तर आपल्याला काढता येतं, पण याची उंची माहिती आहे का? आपल्याला नाही. मग मित्रांनो बघा, समद्विभुज त्रिकोणामध्ये एक प्रॉपर्टी असते, जर आपण एक अल्टिट्यूड ड्रॉ केला तर तोच त्याची मेडियन पण असते, म्हणजे मध्यगा पण असते. म्हणजे या पायाला ते दोन इक्वल ह्याच्यामध्ये डिवाइड करणार. बघा, 8 चे किती होणार? 4 4, म्हणजे इकडली साइड 4, इकडली साइड 4. बघा, पायथागोरस थेरमचा आता उपयोग करा. बघा, ही साइड कर्ण आहे 5, पाया आहे 4, उंची किती असणार? 3. बरोबर का? उंची किती असणार? 3 असणार. म्हणजे मित्रांनो आपल्याला उंची आहे, पाया आहे, आपण क्षेत्रफळ काढू शकतो. चला बघा, हाफ इंटू बेस किती आहे? 8 आहे, गुणिले पुन्हा एच किती? हाईट किती? 3 आहे. बघा, बेचोक 8, 4 त्रिक 12, म्हणजे आपलं हे किती आलं मित्रांनो? क्षेत्रफळ 12 चौसेमी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.